एसटी कर्मचाऱ्यांची आज संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक। काल उदय सामंत यांच्या उपस्थितीतील सरकारसोबतची बैठक निष्फळ। शिंदेंच्या आजच्या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता। एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं राज्यातील जनतेचे मोठे हाल। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर। संपामध्ये सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्या देखील सूचना। सिंधुदुर्गमध्ये एसटी संप दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र। आज 130 पैकी 66 फेऱ्या रद्द। चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल। भंडाऱ्यामध्ये एसटी वाहतूक हळूहळू आता पूर्वपदावर। सकाळपासून बसेस सुरू। कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात। धुळे परिवहन मंडळाला 2 दिवसांमध्ये 3,80,00,000 रुपयांचा फटका। मंडळाच्या 9 डेपोतील 1,746 फेऱ्या रद्द। बीडच्या परळीमध्ये आज देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। परळी आगारातील 230 फेऱ्या रद्द। 2 दिवसांमध्ये 22 लाख रुपयांचं नुकसान। नंदुरबारमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू। आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द। तर खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट। एसटी कर्मचारी संपाचा चंद्रपुरात प्रवाशांना मोठा फटका। 198 फेऱ्या रद्द। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। नाशिकच्या जेल रोडवरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। जेल रोडवरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक। खड्डे बुजवण्याची मागणी। यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल। जिल्ह्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द।